गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। बच्चों क्या चल रहा है लॉकडाउन में? क्या में अच्छी तरह चल रहा है सब कुछ? हां, थोडंसं आपण आता त्या लॉकडाऊनचाच उपयोग करून काय करायचं, काही बेसिक कन्सेप्ट आणि थोडंसं पुढे जायचं आहे. आणि या बेसिक कन्सेप्ट मिळवत आपल्याला म्हणजे जसं 10वीतून आपण 11वीला चाललो आहे, पण 11वीला जात असताना थोडंसं आपल्याला नॉलेज पाहिजे आणि ते नॉलेज मिळवत आपण 11वीला जायचं आहे. लक्षात. हां, पुढं गेल्यानंतर तिथले तुमचे टीचर्स विचारणार व्हॉट इज फ्रिक्वेन्सी, व्हॉट इज वेवलेंथ, व्हॉट इज वेव, असं काहीतरी प्रश्न विचारतील. आणि मग असे प्रश्न विचारल्यानंतर तुमच्याकडे काही उत्तर असणार नाहीत. सर आम्हाला 10वीत झालं नाही असं प्रश्न उत्तर तुम्ही देणार, पण ते व्हायून द्यायचं आहे का आपला? नाही आहे. आणि म्हणून मी लास्ट पिरियडमध्ये आठवते का बघा, इन द लास्ट पिरियड आय कॅन कम्प्लीटेड युअर डिफरंट डेफिनेशन्स. यू नो, फर्स्ट area is the product of length and breadth. Volume is the product of length, breadth and height. लक्षात घेतलं होतं आपण. velocity, rate of change of displacement, rate of change of displacement, ठराविक वेळात पदार्थाने केलेली हालचाल, ठराविक काळात पदार्थाने केलेली हालचाल we call velocity. Next we calculate here acceleration, rate of change of velocity, rate of change of velocity. इन मराठी वी कॉल्ड दोन गतीत झाला बदल, ह्याला आपण काय म्हणलं सांगा? ॲक्सलरेशन. काय म्हणलं सांगा? ॲक्सलरेशन. मराठीमध्ये आपण त्याला त्वरण असं म्हणतो. असे अनेक पॉईंट्स आपण कव्हर केले. लक्षात आठवते का? फक्त मी क्लिअर करतो. एरिया, व्हॉल्यूम, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, डेन्सिटी आठवतंय. त्यानंतर मोमेंटम, इम्पल्स, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv², पोटॅश एनर्जी पीई बरोबर mgh. हे सगळे अनेक फॉर्म्युले काय केले आपण? लक्षात मॉडिफाईड केले आणि तुमच्यासमोर मी वेगवेगळे फॉर्म्युले मांडले. तुम्हाला सांगितले मी एक वेळा फॉर्म्युला आला तुम्ही कायनेटिक एनर्जी म्हणला की डोळ्यात 1/2 mv², पोटॅश एनर्जी म्हणला mgh. हे जेव्हा तुमच्या डोक्यात फिट होईल त्याला कुठलंही फिजिक्स अवघड असणार नाही. आणि मग कुठलेही सरांना काही प्रश्न विचारते आपल्याकडे बेसिक क्लिअर असेल तर कुठलीही अडचण येत नाही. आणि म्हणून आपण थोडंसं पुढे जाऊया. अजून काय बेसिकमध्ये लागणार आहे तर तुम्हाला पाठीमागं थोडीशी कायनेमॅटिकल इक्वेशन झाले असतील. टेल मी इन मराठी वी कॉल्ड गतीविषयक समीकरण. आजचा पुढचा जो पॉईंट आपण थोडं पुढे जाणार. लक्षात तुम्हाला विचारले व्हॉट आर द कायनेमॅटिकल इक्वेशन्स, एखाद्या सरांनी विचारले तर तुम्ही मग कसं गप्प बसणार? गप्प बसायचं नाही. माझा विद्यार्थी गप्प बसणार नाही. लक्षात माझा विद्यार्थी लगेच म्हणणार कायनेमॅटिकल इक्वेशन. देर आर 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. How many kinematical equation? There are how many kinematical equation? 3 kinematical equation. Tell me, कोण सांगणार का? आहे का तुम्हाला माहित कोणाला? चला मी सांगतो. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन मराठीमध्ये गतीविषयक समीकरण कुठलं आहे सांगा? v is equal to u plus at. आठवते का? दिस इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ॲक्सलरेशन मल्टिप्लाइड बाय टाइम. झाली नाही बडी मग तुम्हाला 10वीमध्ये चालेल. लक्षात कसं आलं हे तुम्हाला फक्त थोडक्यात मी कसं सांगणार आहे. एका मिनिटात सांगतो सगळी सांगत बसणार नाही, पण एका मिनिटात हे कसं आलं तेवढं सांगणार आहे मी. आता कसं घेतलं आठवतंय का? v is equal to u plus at. कसं आलं आठवतंय का? तुम्हाला माहित आहे ॲक्सलरेशन a बरोबर मग काय सांगितलं होतं इन मराठी वी कॉल दोन गतीतला बदल. ठराविक वेळात दोन गतीत झाला बदल, ठराविक वेळात दोन गतीत झाला बदल त्याला काय म्हणतो आपण? ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन इज इक्वल टू v मायनस u डिवाइड बाय t वापरायचा. v मायनस u डिवाइड बाय काय वापरा सांगा? t वापरा. आता हा डिवाइड बाय इकडे आल्यावर काय सांगा? मल्टिप्लाय. सो at इज इक्वल टू बघा at इज इक्वल टू v मायनस u. आणि म्हणून लक्षात ठेवा v बरोबर काय सांगा? u प्लस at. v बरोबर काय सांगा? u प्लस at. दिस फॉर्म्युला गिव्स द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. हाच फॉर्म्युला काय सांगा? फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. असं आणलं होतं हे बेसिक पण सांगितलं. सगळे लागणार नाहीत आपला, परंतु थोडंसं तुम्हाला क्लिअर करतो. फर्स्ट फॉर्म्युला v इज इक्वल टू u प्लस at. सेकंड फॉर्म्युला कोण सांगेल? सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन s बरोबर ut प्लस 1/2 at². सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन बघा s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at². s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at². दिस इज द सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. हा काय सांगा? सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्हाला माहित पाहिजे v² बरोबर u² प्लस टॉइस as. मला माहित आहे आमचा विद्यार्थी जगाच्या पाठी कुठेही जाऊ दे, ज्यावेळी जाईल आणि त्याला सरांनी त्याला विचारतील कायनेमॅटिकल इक्वेशन्स. कारण लक्षात ठेवा जेई परीक्षा आहे जॉईंट एंट्रन्स एक्झाम यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कुठनं असतो तर या कायनेमॅटिकल इक्वेशन मधून स्टार्ट होतो.
लक्षात. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, असं कोणतंही वर्ष नाही की कायनेमॅटिकल इक्वेशनवरनं विदाउट प्रश्न डायरेक्ट विचार आहे, असं कधी झालेलं नाही. त्यामुळे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, सेकंड कायनेमॅटिकल यस बरोबर यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, अँड थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टॉय यू स्क्वेअर प्लस टॉईस एस. ह्यात माहीत पाहिजे यू हा इनिशियल व्हेलॉसिटी, 2 कॉन्स्टंट, ए acceleration, s displacement, those are that's we call थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन. ही 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे सगळं माहीत असल्यानंतर अजून थोडेसे आपले काही काही शब्द आपल्याला लागणार आहेत, त्या शब्दांचा आपण चर्चा करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. यानंतर मला लागणार लक्ष, हे झालं सांगा कायनेमॅटिकल इक्वेशन संदर्भात झालं. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. थोडं तुम्हाला माहीत पाहिजे सर व्हॉट इन बाय स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. व्हॉट इन बाय स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी बऱ्याच वेळा आपल्याला समोर येतो. लक्ष ठेवा, प्रश्न येतो मराठीमध्ये तुमच्याकडे झाला असेल 10वी मध्ये किंवा सेमी इंग्लिशमध्ये, आदिश राशी आणि सदिश राशी, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. सर व्हॉट इन बाय स्केलर क्वांटिटी, द क्वांटिटी विच कॅन डिस्क्राईब ओनली मॅग्निट्यूड. द क्वांटिटी विच कॅन डिस्क्राईब ओनली मॅग्निट्यूड. फक्त त्यामध्ये मॅग्निट्यूडचा विचार करतो, फक्त बाळ कशा मॅग्निट्यूडचा विचार करतो. दॅट्स वी कॉल्ड scalar quantity, that's we called a scalar quantity. For example, I can take here mass that is equal to काय सांगा 5 kg. Tell me in that there is a direction. यामध्ये दिशा कुठे दिसते का तुम्हाला सांगा बघू. 5 किलो लेफ्टला गेलं, 5 किलो राईटला, 5 अपवर्ड, 5 डाऊनवर्ड, असं काहीच म्हणलेलं नाही आपण. त्यामुळे लक्षात धिस क्वांटिटी इज अ स्केलर क्वांटिटी. ही क्वांटिटी कुठे आहे सांगा, स्केलर क्वांटिटी आहे की ज्यामध्ये फक्त डायरेक्शनचा विचार केला जात नाही. डायरेक्शन आहे काय, दिशा आहे का नाही. फॉर एक्झाम्पल दुसरं घेऊया, डिस्टन्स. डिस्टन्स लिमिट 5 मीटर लिहिलं, डिस्टन्स काय दिलं आपण सांगा 5 मीटर. आता डिस्टन्स 5 मीटर लिहिलं, यामध्ये लक्षात येईल तुम्हाला, लक्षात येईल की कोणत्या डायरेक्शनला आहे, लेफ्ट, राईट, अपवर्ड, डाऊनवर्ड, एनी डायरेक्शन, नो डायरेक्शन. सो दॅट क्वांटिटी इज कॉल्ड एज अ स्केलर क्वांटिटी. दॅट क्वांटिटी इज कॉल्ड एज अ स्केलर क्वांटिटी. वन मोर एक्झाम्पल, टेम्परेचर. वन मोर एक्झाम्पल, टेम्परेचर. हाउ इन टेम्परेचर, टुडेज टेम्परेचर इज अ 44 डिग्री सेंटीग्रेड. आजचं तापमान सांगा 44 डिग्री आहे. पण कोणत्या डायरेक्शनला, लेफ्टला, राईटला, अपवर्ड, डाऊनवर्ड, काही नाही लक्षात. त्यामुळे टेम्परेचर इज इक्वल टू 44 डिग्री सेंटीग्रेड. दॅट्स आर द क्लिअर. ह्याला म्हणतो आपण स्केलर क्वांटिटी. काय म्हणजे सांगा, स्केलर क्वांटिटी. दिस इज द वन मोर एक्झाम्पल. सर व्हॉट इज बाय वेक्टर क्वांटिटी, द क्वांटिटी विच डिस्क्राइब मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. द क्वांटिटी विच डिस्क्राइब मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. 9वी 10वी मध्ये आले लक्षात, ज्यामध्ये लक्षात मराठीमध्ये सांगतो मॅग्निट्यूड बरोबर डायरेक्शनचा विचार केला जातो. मॅग्निट्यूड बरोबर काय सांगा, डायरेक्शनचा विचार केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय कॅन टेक केअर फोर्स. आय कॅन टेक केअर फोर्स. फोर्स इज इक्वल टू 5 न्यूटन. आता फोर्स म्हणल्यावर तुम्ही समजा हा हो का, हा कुठला आहे, वरून थोडं शोध, हा कुठला आला, डाऊनवर्ड फोर्स. डायरेक्शन आहे डाऊनवर्ड. दॅट्स आर द वेक्टर क्वांटिटी. वेलॉसिटी, फॉर एक्झाम्पल आपण सांगा वेलॉसिटी. 5 मीटर पर सेकंद. याचा अर्थ तुमच्या मनात प्रश्न येणार, आपले सर 5 मीटर पर सेकंद कुठं तर चाललेले आहेत. आपले सर 5 मीटर पर सेकंद, सेकंदाला 5 मीटर असं कुठं तर चाललेले आहेत लक्षात. किंवा एखादी बॉडी पुढे चालली आहे 5 मीटर पर सेकंद. ही डायरेक्शन आली. याच्यामध्ये काय सांगा, डायरेक्शन आलं. फोर्स घ्या, वेलॉसिटी घ्या, ऐका. नेक्स्ट घ्या ॲक्सलरेशन. काय घ्या सांगा आपण, ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन म्हणजे काही मराठीमध्ये 2 गतीतला बदल. जर डायरेक्शन असेल तर 2 गतीमध्ये बदलणार, डायरेक्शन असेल तर 2 गतीमध्ये बदलणार. फॉर एक्झाम्पल 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दॅट्स वी कॉल्ड ॲक्सलरेशन. म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे, या सर्व क्वांटिटीना काय म्हणणार मी, स्केलर क्वांटिटी, की ज्याच्यामध्ये ओनली मॅग्निट्यूड आहे. काय बघा सांगा, ओनली मॅग्निट्यूड आहे. आणि याच्यामध्ये मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन बोथ आहे यामध्ये येतं. आणि अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण लक्षात, दॅट्स वी कॉल्ड स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी. आता याच्यामध्ये मग लॉ ऑफ पॉलिगॉन वेक्टर आहे, लॉ ऑफ रिझल्टंट वेक्टर आहे लक्षात. त्यानंतर क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, नंतर डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, त्याचे यूज काय, ह्या सर्वांचं आपण काय करणार डिस्कशन ज्याच्या वेळा जिथं लागेल तिथं आपण करूया लक्षात. किंवा ज्याच्या अजून याच्यामध्ये मॅथमॅटिकल मेथड्स आहेत, साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. हे थोडंसं मी कधी घेणार, ते मॅथमॅटिकलमध्ये घेणार आहे. आता लगेच घेणार नाही आपण, मॅथ्समधला जो पॉईंट येईल त्या ठिकाणी आपण तो क्लिअर करेन. आता त्याची आवश्यकता आपल्याला नाही लक्षात. ह्या सर्वांना काय जाऊया आपण, स्केलर क्वांटिटी आणि काय सांगा व्हेक्टर क्वांटिटी असं आपण जाऊया. आणि थोडंसं पुढे जाऊया. सर आत्तापर्यंत बऱ्याच वेळा बोलता बोलता आपल्या तोंडामध्ये जातो पिरियड. सो व्हॉट इज माय पिरियड.
पिरियड कॅन बी टेकन एज आपण हा जो पिरियड आहे हा वेगळ्या प्रकारे आपण पिरियड घेणार लक्षात. तुम्हाला म्हणत आहे फॉर एक्झाम्पल आय कॅन टेक अर्थ कॅन रोटेट अराउंड इट्स ओन ॲक्सिस. अर्थ कॅन रोटेट अराउंड इट्स ओन ॲक्सिस इन हाऊ मेनी डेज, इन हाऊ मेनी आवर्स, 24 आवर्स. ऐका, पृथ्वी स्वतःभोवती किती 24 तासात फिरते. पृथ्वी स्वतःभोवती किती सांगा 24 तास. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता कुणाच्या भोवती फिरते, सूर्याच्या भोवती. अर्थ कॅन रोटेट अराउंड इट्स ओन ॲक्सिस ॲट द सेम टाइम अर्थ कॅन रोटेट अराउंड द सन. सूर्याच्या भोवती फिरते आणि जर सूर्याच्या भोवती फिरत असेल तर त्याचा हाऊ मेनी टाइम पिरियड 365 and 1/4 days. 365 and 1/4 days. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याच्या भोवती फिरायला किती वेळ लागतो सांगा, 365 and 1/4 days लागतो. 365 आणि काय सांगा 1/4 days लागतो. याला म्हणायचं टाइम पिरियड. काय माहिती सांगायला बघा टाइम पिरियड. तुम्हाला हे माहीत पाहिजे लक्षात. मून कॅन रोटेट अराउंड इट्स ओन ॲक्सिस. चंद्र सुद्धा स्वतःभोवती फिरता फिरता तो सूर्याच्या भोवती फिरतो, पण चंद्राला सूर्याच्या भोवती फिरायला किती दिवस लागतात. एनिवन ऑफ देम. मून कॅन रोटेट अराउंड द अर्थ. बोला, मून कॅन रोटेट अराउंड द अर्थ. हाऊ मेनी डेज बानो, 27 days. किती सांगा 27 days. मराठीचे विद्यार्थी असेल त्यांना माहित आहे अमावस्या आणि पौर्णिमा, 2 पौर्णिमेमधलं अंतर 27 दिवस असतं, किंवा 2 अमावस्येमधलं अंतर किती असतं का 27 दिवस असतं. याचा अर्थ त्याचा एक वेळा पूर्ण व्हायला किती दिवस लागतात सांगा 27 days लागतात. हे तुम्हाला पाहणं माहीत असणं गरजेचं आहे. ह्याला काय म्हणतो आपण पिरियड. काय म्हणतो सांगा बघू पिरियड. आता पिरियडच्या किती ठिकाणी लागणार, अनेक ठिकाणी डिपेंड. आता तुम्हाला 12वीत गेला सर्क्युलर मोशनमध्ये पिरियड येतोय. 11वीत तुम्हाला ग्रॅव्हिटेशनमध्ये झालाय. परत ॲटम्स म्हणजे न्यूक्लियरमध्ये पिरियड येतो. त्यानंतर लक्षात ठेवा वेव्ह थ्री ऑफ लाईटमध्ये पिरियड येतो. प्रत्येक जण पिरियड येतो. व्हॉट इज डेफिनेशन किंवा वेव्ह मोशन, वेव्ह ऑप्टिक्स नावाचा एक टॉपिक आहे लक्षात, त्याची आहे. वेव्ह मोशन स्टेशनरी वेव्हमध्ये त्याची आहे लक्षात. म्हणजे टाइम पिरियड तुमची पार्ट सोडणार नाही लक्षात. काय व्हॉट इज फॉर्म्युला, टाइम पिरियड आहे का, द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन, सो इट इज कॉल्ड टाइम पिरियड. दुसरा, द टाइम रिक्वायर्ड कम्प्लीट वन ऑसिलेशन. बघा, वी हॅव टू कन्सिडर दिस इज द पेंडुलम. काय करा सांगा पेंडुलम. दॅट पेंडुलम आय कॅन टेक केअर. हा बॉब आहे आपण लक्षात. and that bob can taken on one side and like this असा आपण सोडला. सो दिस इज कॉल्ड द वन ऑसिलेशन. ह्याला काय मी सांगा बघू वन ऑसिलेशन. 12वीला महत्त्वाचा टॉपिक आहे लक्षात. इन द 12th व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. and what is the name, oscillation. The time required to complete one oscillation. The time required to complete one oscillation. So it is called as a periodic time. ह्याला सुद्धा काय म्हणा सांगा आपण पिरियडिक टाइम. अजून एक डेफिनेशन येतो, द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल. एक सायकल होण्यासाठी जो वेळ लागेल त्याला म्हणतो पिरियडिक टाइम. काय म्हणतो सांगा आपण पिरियडिक टाइम. व्हॉट इज युनिट, सेकंद. त्याचं युनिट काय घ्यायचं सांगा आपण सांगा बघू सेकंद घ्यायचं. काय काय हे आपण काय युनिट घ्या सांगा बघू सेकंद युनिट घ्या लक्षात. ओके, ह्याला म्हणायचं पिरियडिक टाइम. ह्याला काय म्हणायचं सांगा बघू पिरियडिक टाइम घेतला आपण. किती डेफिनेशन सांगितले, एकूण 3 डेफिनेशन बघा. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन इज कॉल्ड द पिरियडिक टाइम. बरोबर. नेक्स्ट, द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन कॉल्ड एज अ पिरियडिक टाइम. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन वेव. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन वेव इज कॉल्ड एज अ पिरियडिक टाइम. देर आर डिफरंट अशा अनेक लक्षात ठेवा. काय सांगा आपल्याला डेफिनेशन घेतो. सो दॅट्स वी कॉल्ड टाइम पिरियड. ह्याला काय सांगा टाइम पिरियड. त्यानंतर थोडंसं पुढे जायचं आहे. नेक्स्ट वी आर टिल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला इन मराठी वी कॉल्ड काय म्हणतो बाळा सांगा आपण वारंवारता. फ्रिक्वेन्सीला मराठीमध्ये काय म्हणतो सांगा आपण सांगा वारंवारता. वारंवारता म्हणजे काय, एखादी घटना सातत्याने घडणे. एखादी घटना सातत्याने. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे यू नो FM रेडिओज 94.3 आठवते का बघा. फ्रिक्वेन्सी एफ बरोबर बघा 94.3. सो वी कॉल्ड टोमॅटो. त्याला काय म्हणतो आपण सांगा टोमॅटो. 94.3 हर्ट्ज. नेक्स्ट आपण लक्षात मिरची 98.2. काय सांगा मिरची. ह्या सर्वांना काय म्हणतो आपण सांगा FM. म्हणजे काय सांगा बघू मीडियम फ्रिक्वेन्सी. ह्याला काय म्हणतो सांगा बघू मीडियम फ्रिक्वेन्सी. लक्षात. आणि मग ऐका याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. मग फ्रिक्वेन्सी काय रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. लिहू का मी तर बानो. n इज इक्वल टू 1/t.
n is equal to 1 upon t. Reciprocal of time period. Reciprocal of time period is called the frequency. Reciprocal of time period is called the frequency. What do you need? Per second. That is we called hertz. Per second we called a hertz. लक्षात ठेवा. टाइम पिरियडची युनिट काय घेतलं आपण? सेकंद. तर फ्रिक्वेन्सी युनिट काय घेतलं सांगा? हर्ट्ज घेतलं. फ्रिक्वेन्सी युनिट काय घेतलं सांगा आपण? हर्ट्ज घेतला. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. आलं लक्षात तुम्हाला? मग ही फ्रिक्वेन्सी कुणाची लक्षात? तुम्हाला माहिती आहे FM रेडिओ असतात. टोमॅट नावाचा आहे, मिरची नावाचा आहे लक्षात. सिटीचा प्रभू कुठला ती एक लक्षात. अशी वेगळी लक्षात ठेवा चॅनल्स आहेत किंवा वेगवेगळी तुमची काय आहेत सांगा. हे आहे केंद्र आहेत. त्या केंद्राची फ्रिक्वेन्सी असते. पूर्वी काय असं सांगतो? आकाशवाणी पुणे केंद्र, आकाशवाणी मुंबई केंद्र, आकाशवाणी सांगली केंद्र, अशी केंद्र होती, सेंटर्स होती. ती आता बंद झाले आणि त्याच्याऐवजी काय आलंय सांगा? सर्व FM आले. याच्यावर तुम्हाला सर्व बातम्या, गाणी, सर्व रेडिओची काय माहिती, अद्ययावत माहिती याला मिळत असते. याला आपण काय म्हणतो? फ्रिक्वेन्सी. काय म्हणतो बाळा सांगा? फ्रिक्वेन्सी. आता या फ्रिक्वेन्सी नंतर पुढे जायचं आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा आणखी बोलता बोलता लक्षात आलं असेल की फ्रिक्वेन्सी आपण बऱ्याच वेळा म्हणतो टीव्हीची फ्रिक्वेन्सी गेल्या. याचा अर्थ वरचा तुमचा जो एलेनी असतो, वर दिसच्या वर जो एलेनी आहे, लो असोसनायझर म्हणून असतो लक्षात. हा एलेनी लक्षात ठेवा, लो नॉईज असोसनायझर. हा लक्षात, लो नॉईज असोसनायझर तो काय करतो? फ्रिक्वेन्सी आपल्याला देत असतो आपल्या टीव्हीला. आणि ती जर मॅच नाही आली तर आपली टीव्ही लागत नाही. म्हणजे फ्रिक्वेन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. आपल्या फ्रिक्वेन्सीवर आणि विदाउट फ्रिक्वेन्सी जर असेल आपला कुठलाही काही करता येत नाही. टीव्हीला फ्रिक्वेन्सी आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, मोबाईल फ्रिक्वेन्सी आहे. देर आर नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. अनेक ठिकाणी ह्या फ्रिक्वेन्सी लागत असतात. ह्या फ्रिक्वेन्सी आपला पुढे जायचं आपण स्टडी करू नंतर लक्षात. त्यानंतर थोडं पुढे जाय. सर व्हॉट इज माय ॲम्प्लिट्यूड? ॲम्प्लिट्यूड म्हणजे माहिती पाहिजे सगळं एक 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 शब्द कळला पाहिजे आपला. ज्याला आत्ता कळेल तो पुढे कुठली अडचण आहे फिजिक्समध्ये कुठला, त्याला मी वेगवेगळ्या प्रकारचे ॲम्प्लिट्यूड वापरणार आहे. ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेटर आहे. तुम्हाला कळलं पाहिजे ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय. हो का? इकडे बघा, इथे बघा. द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन. ही मेन पोझिशन आहे. नाव दिस इज द मेन पोझिशन. या मेन पोझिशनला इथं जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होतं ह्याला आपण प्लस ए म्हणायचं. आणि ह्याला काय माहिती सांगा बघू? मायनस ए. ह्याला काय माहिती सांगा बघू? मायनस ए. सो दिस इज कॉल्ड एज अ ॲम्प्लिट्यूड. maximum displacement of particle from the mean position. Maximum displacement of particle from the mean position is called the amplitude. या पोझिशनला जी येईल त्याला काय म्हणतो आपण सांगा? ॲम्प्लिट्यूड. हे बघा, ह्याला म्हणायचं प्लस ए आणि ह्याला काय म्हणायचं सांगा? मायनस ए. तसं इथे असणार एक्स्ट्रा. हे बघा, ह्याला दाखवतो ना, बघा हा जाईने ह्याला बघा, ह्याला म्हणायचं प्लस ए आणि ह्याला म्हणायचं मायनस ए. आयसोलेशन मध्ये दाखवले. कशी दाखवायचं आम्ही? आयसोलेशन मध्ये. बघा, ह्याला म्हणायचं प्लस ए आणि ह्याला काय सांगा म्हणायचं? मायनस ए. ह्याला सुद्धा आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. काय म्हणतो सांगा बघू? ॲम्प्लिट्यूड. फक्त ही ऑसिलेटरी ॲम्प्लिट्यूड झाली आणि हा वेव्ह झाली, ह्याच्या वेव्हमध्ये झाली. हा लक्षात. ह्याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. प्रत्येक वेळेला पण सांगा, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन. द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन. ही मेन पोझिशन आहे, इज कॉल्ड एज अ ॲम्प्लिट्यूड. ह्याला काय म्हणतो सांगा आपण? ॲम्प्लिट्यूड. फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ आणि काय सांगा आपण? फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड आणि काय सांगा? ॲम्प्लिट्यूड. थोडं पुढे जाऊया. नेक्स्ट टाइम माझा वेव्ह म्हणजे काय आणि वेव्हलेंथ म्हणजे काय, दोन्ही पॉईंट मी एकाच वेळा घेणार आहे. सर म्हणजे माय वेव्ह. वेव्ह म्हणजे बघा, आता काय बरोबर सर्वांनी अटेन्शन प्लीज हिअर. हां, सगळ्यात महत्वाचा वेव्ह आपल्याला 12वी लागणार लक्षात. लक्षात. मग वेव्ह म्हणजे काय बघा? ऑसिलेटरी डिस्टर्बन्स गिव्हन टू दॅट मीडियम. ऑसिलेटरी डिस्टर्बन्स गिव्हन टू दॅट मीडियम is called as a wave. समजा, we have to consider this is the बघा, now we have to consider this is the one string. मराठी मध्ये दोरा घ्या, दोरा. and that string can stretch on one side. हा रिजिड सपोर्ट आहे, ह्या रिजिड असं बांधा दोरा आणि असं हातात धरा. लक्षात. नाव ही जे स्ट्रिंग आहे लक्षात, हे जे सपोर्ट आहे ह्याला असा दोरा बांधून धरा. लक्षात. आणि घेऊन डिस्टर्बन्स, ह्याला काय करा? असं डिस्टर्बन्स द्या. डिस्टर्बन्स दिल्यानंतर बघा, डिस्टर्बन्स नंतर बघा, हे अशा प्रकारची वेव्ह तयार होते. हे बघा इथं आहे, हे अशा प्रकारची काय सांगा? वेव्ह तयार होते. लक्षात ठेवा. ह्याला म्हणायचं वेव्ह. ह्याला काय माहिती सांगा? वेव्ह. किंवा तुमच्या भाषेत तुम्हाला अगदी आपल्या ग्रामीण भागात जाऊन सांगूया. समजा विहीर गेला, नदीकाठी गेला, तर विहिरीवर गेलो तर आपण काय करतो? दगड घेतो आणि पाण्यात टाकतो. लहानपणी तुम्ही आले नाही म्हणजे लहान असतानाच मी काय दगड घ्यायचा पाण्यात टाकायचा. तुम्हाला मजा वाटायची. पण तिथं सुद्धा लक्षात ठेवा, वेव्ह तयार होते. दगड टाकल्या यू कॅन टेक द वन स्टोन कॅन टेकन, दॅट स्टोन कॅन ड्रॉप इन वॉटर. द स्टोन कॅन ड्रॉप इन वॉटर ॲट द फर्स्ट टाइम देर इज अ क्रस्ट. फर्स्ट टाइम देर इज अ क्रस्ट. तेव्हा काही क्रस्ट आहे. फर्स्ट टाइम देर इज अ क्रस्ट. लिहूया आपण सी, क्रस्ट.
परत लक्षात क्रस्ट झाले की परत असं खाली उतार येतो लक्षात, आणि दॅट्स वी कॉल ट्रफ्स. अगेन क्रस्ट, अगेन ट्रफ्स. लक्षात म्हणजे वर क्रस्ट तयार होते, ट्रफ्स तयार होते, क्रस्ट तयार होते, ट्रफ्स तयार होते, आणि अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण वेव्ह असं म्हणतो. लक्षात तिथं काय झालं, वेव्ह तयार होतात. त्याला मराठीत दुसरा एक शब्द आहे इंग्लिशमध्ये वेव्ह ट्रेन्स म्हणतो. काय म्हणतो, व्हॉट यू कॉल हिअर, वेव्ह ट्रेन्स. आणि वेव्ह ट्रेन्सला मराठीमध्ये शब्द काय, लाटा. मराठीमध्ये काय म्हणतात सांगा, लाटा. ह्या ज्या लाटा आहेत की नाही, त्या काय अशा पुढं 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 जात असतात. तुम्हाला पुढं कंटिन्यू करतो का, हे असंच घेतलं आपण. हा कोणाला सांगा क्रस्ट, परत कोणाला सांगा ट्रफ्स, परत कोणाला सांगा क्रस्ट, परत कोणाला सांगा ट्रफ, आणि अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण सांगा वेव्ह. काय म्हणतो आपण सांगा, वेव्ह असं म्हणतो. वेव्ह रिजिड बॉडीमध्ये होते, वॉटरमध्ये होते, गॅसमध्ये सुद्धा, आणि एअरमध्ये, तीन ठिकाणी असते. लक्षात सॉलिड पदार्थामध्ये वेव्ह तयार होते, लिक्विडमध्ये होते, आणि गॅसेसमध्ये सुद्धा होते. आता गॅसेसमधल्या वेव्हचं आपण नंतर बघूया, पण लक्षात सॉलिड आणि लिक्विडमधलं तर मी तुम्हाला सांगितलं. समजा इफ यू टेक द स्ट्रिंग, दॅट स्ट्रिंग कॅन गिवन द डिस्टर्बन्स, द स्ट्रिंग कॅन मूव्ह अप अँड डाऊन. अप वी कॉल्ड क्रस्ट, डाऊन इज कॉल्ड ट्रफ्स. हे बघा, अप इज कॉल्ड क्रस्ट, डाऊन इज कॉल्ड ट्रफ्स, लाईक दिस. अशा प्रकारे होत असतं. आणि हे दॅट्स वी कॉल्ड वेव्ह. ह्याला काय म्हणतो आपण सांगा, वेव्ह असं म्हणतो. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड आहे, लक्षात ठेवा, ह्या फर्स्ट पॉईंटनंतर थोडंसं पुढे जाऊया, आणि सेकंड या क्रस्ट ट्रफ्स नंतर थोडंसं पुढे जायचं आहे, आणि मला एक नेक्स्ट यातला डिस्कस करायचा आहे. लक्षात ठेवा, दॅट्स वेव्ह, वेव्हलिन बाय वेव्हलेन, व्हॉट बाय वेव्हलेन. सो नाव दिस इज कॉल्ड द वेव्हलेन. त्याला काय सांगा आपण, वेव्हलेन. हे बघा, हा जो आहे दॅट्स वी कॉल्ड वेव्हलेन लॅम्बडा. दॅट्स वी कॉल्ड वेव्हलेन लॅम्बडा. ह्याला काय म्हणतो आपण सांगा, वेव्हलेन लॅम्बडा. द सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू क्रस्ट, the successive distance between the two crusts or two troughs is called as wavelength. कोणत्याही दोन क्रस्ट मधलं किंवा कोणत्याही दोन ट्रफ्स मधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणतो आपण, वेव्हलेंथ लॅम्बडा. त्याला काय म्हणतो सांगा, वेव्हलेंथ लॅम्बडा. द सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू क्रस्ट ऑर टू ट्रफ्स, द सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू क्रस्ट ऑर टू ट्रफ्स कॉल्ड एज अ वेव्हलेंथ. आणि मग तुम्हाला आठवते का, 10वीला एक रिलेशन झालं इन द 10th. कोण सांगेल, व्हॉट इज द रिलेशन लिहायचं आपण, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी वेव्हलेंथ अँड व्हेलॉसिटी वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. कोण सांगा काय, एनी वन ऑफ देम. व्हॉट इज रिलेशन बिटवीन velocity wavelength and frequency. So I can take V is equal to n lambda. लक्षात ठेवायचा. This is the very important for the 10th and 11th. So 11th and 12th. What is the relation between frequency, wavelength and velocity? V is equal to n lambda. Where n is called the frequency. N is called the frequency. Lambda is called the wavelength. Lambda is called the wavelength. So it is called the relation. ह्या तिघांच्या मध्ये काय रिलेशन आहे? V is equal to n lambda. V is equal to n lambda. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. लक्षात, दिस इज द बेसिक कन्सेप्ट. आपलं काय महत्वाचं लक्षात, बेसिक कन्सेप्ट आहे. आणि मग तुम्हाला आठवते का, नाव द वेव्ह कॅन बी डिवाइड इंटू टू पार्ट्स. वेव्हचे किती भाग केले आपण सांगा, दोन भाग केले. पहिला लक्षात, फर्स्ट इथे घ्या, ट्रान्सवर्स वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह, आणि सेकंड आहे की लॉन्जिट्युडिनल वेव्ह, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय लक्षात, नाव दिस इज कॉल्ड ट्रान्सवर्स वेव्ह, की ज्यामध्ये मराठी वी कॉल्ड, इन मराठी वी कॉल्ड काय, क्रस्ट ट्रफ्स, क्रस्ट ट्रफ्स, क्रस्ट ट्रफ्स, हे असं असतं. ह्याला म्हणायचं लक्षात ट्रान्सवर्स वेव्ह. ह्याला काय म्हणायचं का, ट्रान्सवर्स वेव्ह. डेफिनेशन झाले 10वी, तुम्हाला माहित आहे लक्षात. द वेव्ह कॅन ट्रॅव्हल परपॅन्डिक्युलर टू मीन पोझिशन. द वेव्ह कॅन ट्रॅव्हल परपॅन्डिक्युलर टू मीन पोझिशन. म्हणजे बघा, परपॅन्डिक्युलर कुठं, ही वेव्ह आहे नाही बघा, या ठिकाणी परपॅन्डिक्युलर आहे, म्हणजे इथं 90 अंशाचा कोन झाला आहे. द वेव्ह कॅन ट्रॅव्हल परपॅन्डिक्युलर टू मीन पोझिशन. द वेव्ह कॅन ट्रॅव्हल परपॅन्डिक्युलर टू मीन पोझिशन, कॉल्ड एज अ ट्रान्सवर्स वेव्ह. कॉल्ड एज अ ट्रान्सवर्स वेव्ह. ही काय सांगा, ट्रान्सवर्स वेव्ह आहे लक्षात. आणि दुसरी एक वेव्ह आहे, तिचं माझ्या लक्षात, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. What is the name second? Longitudinal wave. In longitudinal wave, it contains, इथं बोलूया आपण लक्षात, it contains compression and rarefaction. So it is called, बघा, now this is the compression. हे काय, ह्याला म्हणायचं कॉम्प्रेशन. नाव थोडंसं मोकळं असेल, ह्याला म्हणायचं रेरिफॅक्शन. परत नेक्स्ट, दिस इज द कॉम्प्रेशन. बघा, ह्याला काय म्हणून सांगा, कॉम्प्रेशन. परत नाव दिस इज कॉल्ड द रेरिफॅक्शन. ह्याला काय म्हणून सांगा, रेरिफॅक्शन. सो दॅट इज कॉल्ड एज, ऐका, अशा प्रकारच्या वेव्हला काय म्हणतो आपण सांगा, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आता एक वेळ एक्झाम्पल सांगतो. मी जी बोलतो ही कुठली वेव्ह आहे सांगा, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. साऊंड इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. साऊंड इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. दिस इज द बेसिक मेन पॉईंट.
साऊंड इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. कुठल्या सगळ्या सांगा, साऊंड ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. आणि मग लक्षात ठेवा, ज्यामध्ये कॉम्प्रेशन रिलीफ ॲक्शन, कॉम्प्रेशन रिलीफ ॲक्शन असं तयार होत असतं. आणि अशा प्रकारच्याला काय म्हणतो, दॅट्स वी कॉल्ड लॉन्जिट्युडिनल वेव्ह. काय म्हणा सांगा आपण, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आणि मग ऐका परत एक पहा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्हलेंथ. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्हलेंथ इन मराठी वी कॉल्ड. जे विद्यार्थी मराठीला होते त्यांनी बघा, तरंग लांबी. काय म्हणतो आपण सांगा, तरंग लांबी. काय सांगा, द सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू क्रस्ट ऑर टू ट्रफ्स. द सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू क्रस्ट ऑर टू ट्रफ्स इज कॉल्ड एज अ वेव्हलेंथ. इज कॉल्ड एज अ वेव्हलेंथ दॅट कॅन सेंड बाय लॅम्बडा. किंवा दुसरं उदाहरण देतो, द सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू कॉम्प्रेशन्स. द सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू कॉम्प्रेशन्स ऑर टू रेलिफॅक्शन्स ऑर टू रेलिफॅक्शन्स. कोणत्याही दोन कॉम्प्रेशन मधलं किंवा कोणत्याही दोन रेलिफॅक्शन मधलं, कोणत्याही दोन कॉम्प्रेशन मधलं किंवा कोणत्याही दोन रेलिफॅक्शन मधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणतो आपण सांगा, दॅट्स वी कॉल्ड वेव्हलेंथ. त्याला काय म्हणतो आपण सांगा, वेव्हलेंथ. हे सगळं आपल्याला लागणार लक्षात. म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह लागणार, त्यानंतर आपला ट्रान्सव्हर्स वेव्ह लागणार. हे सगळं कळलं पाहिजे. फक्त जाता एक डेफिनेशन आल्या बाय ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि मग लॉन्जिट्युडिनल वेव्ह. द ऐका, द वेव्ह कॅन ट्रॅव्हल परपॅन्डिक्युलर टू द मेन पोर्शन. परपॅन्डिक्युलर टू द मेन पोर्शन इज कॉल्ड एज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि व्हॉट इज बाय लॉन्जिट्युडिनल वेव्ह, द वेव्ह कॅन ट्रॅव्हल पॅरलल टू मेन पोर्शन. द वेव्ह कॅन ट्रॅव्हल पॅरलल टू मेन पोर्शन म्हणजे मराठीमध्ये एकमेकाला पॅरल आहे. हो का, हे दोन्ही एकमेकाला, हे दोन्ही एकमेकाला, अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण लक्षात, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. काय म्हणतो आपण, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आता ह्याच्या पुढेही आपल्याला लक्ष ठेवा, अजून त्याच्यामध्ये डॉपलर इफेक्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बीट्स म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये बऱ्याच प्रकारची म्युझिकल इन्स्ट्रुमेंट येतात. यु नो संतूर, यु नो तबला, यु नो डिफरंट हार्मोनियम. लक्षात, सा रे ग म प ध नि सा, हे सगळं आहे की नाही, दे कॅन डिपेंड्स ऑन दिस वेव्ह मोशन. समजा आपल्याकडे वेव्हचा शोध लागला नसता, वेव्ह मोशन कशी ट्रॅव्हल होते कळलं नसता, तर कुठल्याही प्रकारची गाणी आपल्याला, तुमचं जे डॉल्बी सिस्टीम आहे, ही डॉल्बी सिस्टीमसुद्धा दे कॅन डिपेंड्स ऑन आवर वेव्ह. ह्या सगळ्या वेव्हवर अवलंबून लक्षात. आणि म्हणून आपण म्हणतो डॉल्बीला किती डेसिबल आवाज असावा, किती डेसिबल आपल्या कान सहन करतात. त्यानंतर ऑडिओ रेंज, कोणी वाटेल तर ऑडिओ रेंज आपण ऐकण्याची, आपण जे कान आहे हे ऐकण्याची रेंज किती आहे माहिती आहे, यु नो आय कॅन टेक केअर 20 हर्ट्ज. किती सांगा, 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज. हाऊ मेनी ऑडिओबल रेंज. हा सीईटीला प्रश्न आहे. ऑडिओबल रेंज ऑफ ह्युमन, ऑडिओबल रेंज ऑफ ह्युमन 20 to 20 किलो हर्ट्ज. 20 किलो हर्ट्ज एवढं आपल्या कानाला ऐकू शकतो. तसं डेसिबलमध्ये कितीपर्यंत आपण ऐकू शकतो, हेही डिस्कशन आपल्याला करायचं, लक्षात ठेवा. हे सगळं आपल्याला काय सांगा महत्त्वाचं आहे. आणि मग आपण थोडंसं पुढे जायचं आहे. हे सगळं आता जे सांगितलं ते सगळं आपण वेव्ह मोशनमधलं, वेव्हसाठी लागणारं सगळं डिस्कशन केलं. आता आपला जो नेक्स्ट व्हिडिओ होईल, त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय ऐका, हीट आणि लाईटसाठी. हीट आणि लाईटसाठी म्हणजे आपल्याला आता नेक्स्ट व्हिडिओ जो तयार करणार मी, आता आजपर्यंत जे व्हिडिओ झाले, पहिला व्हिडिओ जनरल फिजिक्सवर झाला. दुसरा व्हिडिओ आपण वेगवेगळ्या टर्म्स, ज्या स्मॉलर टर्म्स आहेत, एरिया, व्हॉल्यूम, मोमेंटम, इम्पल्स, ह्या सर्व एक व्हिडिओ झाला लक्षात. तिसरा व्हिडिओ आपण पूर्ण वेव्हवर केला लक्षात. वेव्हलेंथ म्हणजे काय, वेव्ह म्हणजे काय, त्यानंतर लॉन्जिट्युडिनल वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह या संदर्भात झाला. आता तो माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल तो लक्षात हीट आणि लाईट संदर्भात येईल लक्षात. हां, हीट म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, वेगळ्या प्रकारची टेम्परेचर कशी असतात, कोणकोणती आपण वापरतो ते त्याच्यावर सांगेन लक्षात. लाईट संदर्भात रिफ्लॅक्शन म्हणजे काय, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, पोलरायझेशन म्हणजे काय, डिफ्रॅक्शन म्हणजे काय, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण दोन्ही हीट आणि लाईटमध्ये करूया लक्षात. आणि अजून एक व्हिडिओ तयार होईल तो म्हणजे लक्षात इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, की ज्यामध्ये इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, पोटॅशियम म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय असतं लक्षात, हे कसं फ्लो होतं ह्या संदर्भात एक आपला व्हिडिओ तयार होईल लक्षात ठेवा. त्यामुळे आज आपण इथं थांबूया. ओके, टुडे टू स्टॉप हिअर. आज आपण जनरल वेव्ह बघितले, आपण नुसतं जनरल काय केलं, वेव्ह मोशन संदर्भात काय केलं आपण डिस्कशन केलं आहे. टुडे टू